श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल. सोलापुरात भाजपाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व नाट्य संमेलनाचे निमंत्रण पत्रिका दिल्या. हे तुम्ही भाजपमध्ये येणार, त्यांनी येणार नाही म्हणणार, तुम्ही ऑफर दिला म्हणणार, हे अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का आगामी लोकसभा निवडणुकीत? पण आपण आपल्या भूमिकेशी स्पष्ट असणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची काही विचारसरणी वाढू शकते करणं, द्वेष करणं, अशा प्रकारे भूमिका असता कामा नये. कोण खासदार होईल ते फाईट करतील. नाटक सुद्धा चालू झालं तरी अजून तुम्ही झोपेत आहे. त्यांच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही. काय हे गुप्त गोष्टी असतात, कसं सांगणार? दोघे आले तर भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे. स्वागत तर करणारच ना. स्वागत आल्यानंतर स्वागत केलं नाही आलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे, ती सुसंस्कृत आहे. 88वा नाट्यस्मरण द्यायला आलो होतो की तुम्ही 27 तारखेला उघडणार त्याला या वक्तव्य केलेलं की मला भाजपकडून ऑफर आली आहे. 2019ला त्यांनी असंच विधान केलं होतं. कसं पाहतो पक्ष या गोष्टीच्या आधारे, रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी येणार की नाही? नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते ते जगनमित्र आहेत. आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातलं समजा कोणी म्हणाल असेल राजकीय भेट म्हणता येणार किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार. राजकीय वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली इतकी ती गुप्त असते. अशा आक्रमक प्रणितीताई त्या भारतीय जनता पार्टी झाल्यात तर आम्ही स्वागतच करू, पण अशी कुठलीही ऑफर नाही.